आजपासून नमो शेतकरी योजनेचे वितरण केले जाणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आज आता बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून बघा सर्वात मोठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, ज्या बातमीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होते, बघा बऱ्याच दिवसापासून वाट बघत होता की नमोचा 9वा हप्ता कधी जमा होणार, बघा कधी जमा होणार असे वारंवार तुम्ही कमेंट करून विचारत होता। अखेर बघा मित्रांनो, आता त्या सर्व बातम्यांना आता ब्रेक लागलेला आहे आणि आता बघा आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगून दिलंय की आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा उद्यापासून उद्या सकाळी 7 वाजल्या म्हणजेच की 8 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या दोन्ही बघा नमो आणि पीएमचे बघा पीएमचा 23वा हप्ता आणि नमोचा 9वा हप्ता असे एकूण 4,000 रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना आता उद्या थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये सकाळी 8 वाजल्यापासून जमा करणार असं त्यांनी मोठी आता घोषणा केलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजनेचा बघा आता बघा वाट पाहणारे बघा 93 लाख शेतकरी याची बघा बरेच दिवसापासून 93 लाख शेतकरी वाट बघत होते की नमोचा हप्ता कधी जमा होणार। बघा शेतकरी मित्रांनो आता घोषणा केलेली आहे, मोठी घोषणा झालेली आहे आणि सरकारने सांगितलं आहे की आता 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट उद्या सकाळी 8 वाजल्यापासून त्यांच्या डीबीटी बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा सरकारने मोठा हा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयामध्ये बघा काही पात्र जिल्ह्यांनाच वाटप होणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे आणि बघा काही अटी सुद्धा लावण्यात आलेल्या आहे। बघा तुम्ही म्हणसाल की आता बघा काही जिल्ह्यांना तुरळक ठिकाणी तर वाटप होणार नाही, सर्व शेतकऱ्यांना मिळणार, पण मित्रांनो बघा यावेळेस तसं होणार नाही। डीबीटीने पैसे येत असतात, बघा डीबीटीने पैसे येत असतात म्हणजेच की काही जिल्ह्यांनी टप्प्याने पैसे जमा होत असतात। त्यामुळे बघा आता सरकारने टप्प्याने जिल्हे करण्यात आलेले आहे, म्हणजेच की जिल्हे निवडलेले आहेत। त्यामुळे मित्रांनो बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला आता उद्या जमा होणारे जिल्हे तुम्हाला सांगणार आहोत या ठिकाणी। बघा मित्रांनो 9वा हप्ता आणि पीएम किसानचा 23वा हप्ता बघा यासाठी जास्त काळ वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण की टप्प्याने पैसे जमा होत असतात। त्यामुळे मित्रांनो बघा टप्पे म्हणजेच की कोणत्या टप्प्यामध्ये किती जिल्हे असणार आहेत, तुम्ही पात्र आहात का, तुम्हाला मिळणार का, ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहण्यास मिळणार आहेत। त्यामुळे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा। कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या माध्यमातून बघा राज्य सरकारच्या बघा 2,000 रुपयाचा जो हप्ता आहे आणि केंद्र सरकारकडून मिळणारा जो 2,000 रुपयाचा हप्ता जो पीएम किसानचा असे थेट आता 4,000 रुपये आता थेट तुमच्या डीबीटी अकाउंटमध्ये पैसे येत असतात। त्यामुळे बघा दोन्ही सरकारने मोठी आता घोषणा केलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो बघा यापूर्वी तुमच्या खात्यामध्ये बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता सुद्धा जमा 2,000 रुपयाप्रमाणे हे जमा झालेला होता आणि पीएम किसान योजनेचा सुद्धा 22वा हप्ता देखील वेळेवर जमा झालेला होता। आता बघा 9व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली असतानाच अखेर सरकारने या दोन्ही हप्त्याचे एकत्रित 4,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे की ज्यामुळे बघा आता शेतकऱ्यांना त्यांना लवकरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। बघा आज पैसे येतील, बघा बरेच शेतकरी बघा बरेच चॅनलवरती बघा न्यूज बघत होते की आज पैसे येतील किंवा उद्या येतील, अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता बातम्यांना आता पूर्ण विराम मिळालेला आहे आणि अखेरकार आता बघा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी वितरणाचे आदेश सुद्धा स्पष्टपणे देण्यात आलेले आहेत। बघा डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे आता खात्यामध्ये जमा होणार आहे असून केवायसीची अट बघा तुम्हाला मी स्टार्टिंगमध्ये सुद्धा सांगितलं आहे, सरकारने आता बघा अट ठेवलेली आहेत। बघा केवायसीची अट स्थितीला केल्याने आता राज्यातील जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे। त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो तुमची केवायसी आहे की नाही चेक करून घ्यायचं आहे। बघा राज्यातील आता 16 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला मी स्टार्टिंगमध्ये सांगितलं होतं की आता डीबीटीने पैसे येत आहेत, त्यामुळे बघा काही तुरळक जिल्ह्यांमध्येच पैसे वाटप होणार आहे आणि बघा तसेच झालेले आहे। बघा 16 जिल्ह्यांमध्येच आता सरकारने निवडलेले आहे, 16 जिल्ह्यांमध्येच नमो शेतकरी आणि पीएम किसानचे एकत्रित 4,000 रुपये सर्वात आधी जमा केले जाणार आहेत असं सरकारची म्हणणं आहे। बघा त्या जिल्ह्याची सविस्तर माहिती आपण आता या ठिकाणी घेणार आहोत। जर मित्रांनो बघा जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर ही बघा जिल्ह्याची यादी तुम्हाला पाहणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे आणि तुम्ही जर आता बघा इथेच व्हिडिओ स्किप केला आणि व्हिडिओ सोडून गेला तर तुम्ही म्हणसाल की आम्हाला नमोचा हप्ता मिळाला नाही, त्यामुळे बघा ते एक अडचण येऊ नये म्हणून तुम्ही सर्वात अगोदर
हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा. तुमचा जिल्हा आहे का, तुम्ही अटीमध्ये बसत आहात का, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये तुम्हाला खात्रीशीर माहिती देणार आहोत. या बघा, खात्रीशीर व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा जो 9वा हप्ता आणि PM किसानचा बघा 23वा हप्ता हा सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी जमा केला जात नाहीत. बघा, DBT तुम्हाला तर माहीत आहे बघा, तुम्ही माहीत आहे की तुम्हाला DBTचे पैसे तुम्हाला तर माहीत आहे. DBTचे पैसे काही आता बघा, काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणीच पैसे येत असतात. DBTने थोडा टाईम लागू शकतो. त्यामुळे सरकारने DBTने पैसे आता एकाच वेळी देण्याचा निर्णय जो आहे तो टप्प्याने केलेला आहे. त्यामुळे टप्प्याचे जिल्हे 16 पात्र जिल्हे आहे. त्यामुळे बघा, जे शेतकरी बघा बांधव या योजनेच्या नियमानुसार खरोखर पात्र असतील आणि ज्यांच्या अर्जात कोणताही तांत्रिक त्रुटी नसेल, त्यांच्याच खात्यामध्ये या दोन्ही हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत. बघा, सरकारनेचे म्हणणं आहे. त्यामुळे बघा, आता राज्यातील बघा भरपूर दिवसाच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील बळीराजाला खऱ्या अर्थाने मोठा आर्थिक दिलासा देण्याचे काम आता शासन सध्या करत आहेत. आणि उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा बँकेकडे निधी हे आधीच वर्ग करण्यात आला असून आता उद्या दुपारी थेट तुम्हाला उद्या सकाळपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे खटाखट तुमच्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत. आणि मित्रांनो, हे जे 2,000 रुपये आहे तो आता बघा, यासाठी बघा, हे जे 2,000 रुपये यासाठी बघा आता अट ठेवण्यात आली आहे. बघा मित्रांनो, लक्ष देऊन बघा. पहिली जे पात्रता म्हणजे की तुम्ही प्रत्यक्ष शेतकरी असणे आवश्यक असून हे बघा प्रत्यक्ष शेतकरी असणे गरजेचं आहे. आणि दुसरी जी अट आहे ते तुम्ही नमो शेतकरी किंवा PM किसान योजनेचे नोंदणीकृत लाभार्थी असायला हवेत. बघा, या अट पूर्ण करण्याप्रमाणे शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये खटापट पैसे जमा होणार आहेत, जर तुम्ही या अटीमध्ये बसत असाल तर. बघा, तिसरी अट म्हणजेच की शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न मर्यादित असणे आवश्यक आहे. तर बघा, त्यानंतर चौथी अट म्हणजेच की घरातील कोणतेही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला हवे. तसेच बघा, एकाच कुटुंबातील 2पेक्षा अधिक लाभार्थी या योजनेचा लाभ घेत नसावेत. अशा कडक नियमामुळे केवळ खऱ्या अर्थाने गरजू असलेल्या शेतकरी बांधवांनाच याचा फायदा होणार आहे. त्यामुळे बघा, आता सर्वात अगोदर आपण या ठिकाणी आता हे आपण जर अट्टे बघितले आणि आता बघा कोणते नियम आहेत ते सुद्धा बघितले. आता बघा, कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. बघा, कोणते ते 16 जिल्हे असणार आहेत की तुम्हाला त्या 16 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. सर्वात अगोदर बघा, यासाठी कोणता जिल्हा निवडण्यात आला आहे तर परभणी आहे, त्यानंतर बीड आहे, अकोला आहे, धाराशिव आहे आणि छत्रपती संभाजीनगर आहे. तर मित्रांनो बघा, पुढील जिल्हा आहे तसेच बघा अहिल्यानगर आहे, नांदेड आहे, नंदुरबार आहे, जालना आहे, नाशिक आहे आणि जळगाव आहे. तर बघा, त्यानंतर पुढील जर मित्रांनो जर तुमचं या जिल्ह्यापैकी जिल्हा असेल आणि तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक असेल तरच तुम्हाला हा जो फायदा होणार आहे. त्यानंतर पुढील जिल्हा निवडण्यात आलेला आहे. बघा, बुलढाणा आहे, यवतमाळ आहे, हिंगोली आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे आणि गडचिरोली आहे. तर मित्रांनो बघा, एवढे सारे या ठिकाणी जिल्हे निवडण्यात आले आहे. तर मित्रांनो बघा, या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही, जर नसेल तरी सुद्धा काळजी करू नका, कारण की टप्प्याने पैसे येत असतात. तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की DBTने पैसे येत असतात आणि टप्प्याने पैसे सरकारचं म्हणणं आहे की टप्प्याने शेतकऱ्यांना पैसे जमा करा, असं सरकारचं मोठं म्हणणं आहे. बघा, त्यामुळे आता तुम्हाला टप्प्याने पैसे जमा होत असतात. जरी तुमचा जिल्हा नसेल तर पुढील यादीमध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा नक्की राहणार आहे. त्यामुळे मित्रांनो बघा, आता पुढील जिल्हा कोणते आहे बघा, तुम्हाला जर बघायचे असेल तर आता आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढील आता यादी तुम्हाला या व्हिडिओमध्ये या चॅनलमध्ये तुम्हाला पाहण्यात मिळणार आहे. चला तर मित्रांनो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.